महिला पत्रकाराला अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना नेता वामन म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। कल्याण न्यायालयाने त्यांचा इंटरिम जो जामीन होता त्या जामिनाचा अर्ज जो आहे या ठिकाणी फेटाळलेला आहे। माझ्यासोबत जे पीडित महिला पत्रकार आहेत त्यांचे वकील आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज वामन म्हात्रे यांचा अंतरिम जामीन जो त्यांनी अर्ज केलेला त्या जामीन अर्ज या ठिकाणी फेटाळलेला आहे, काय प्रामुख्याने तुमचं युक्तिवाद त्या ठिकाणी झालेला आहे आणि न्यायालयाने काय आदेश दिले? बघा, वामन म्हात्रेंवर आरोप असा होता की त्यांनी पीडित महिला पत्रकाराला त्यांनी बातमी करण्यापासून त्यांनी थांबवलं आणि त्यांनी जे स्टेटमेंट्स वापरले ते अतिशय आक्षेपार्ह आणि न शोभणारे असे स्टेटमेंट्स होते की तुझा रेप झालाय का, तू आग लावायच्या बातम्या करतेस का, असं बोलणं त्यांना शोभत नाही। असं कुठल्याही सभ्य व्यक्तीला असं बोलणं शोभत नाही। आज कोर्टामध्ये मी विक्टिम मोहिनी जाधव यांची मी भक्कमपणे बाजू अशा प्रकारे मांडली की हे प्रकरण फक्त त्या दृष्टिकोनातून बघितलं जाऊ नये, याच्या मागे काही धागेदोडे जोडलेले आहेत। जसं की 14 तारखेला मोहिनी जाधव यांनी सकाळमध्ये बातमी दिली होती की जे बदलापूर महानगरपालिका जे नवीन बिल्डिंगचं जे उद्घाटन आहे ते उद्घाटन ती इमारत ती अपुरी बांधकामाची ती इमारत आहे आणि अपुऱ्या बांधकामाच्या इमारतीचा घाट घातला जातोय, ही बातमी त्यांनी 14 ऑगस्टला त्यांनी प्रकाशित केली होती। त्या बातमीचा राग प्रेस कॉन्फरन्समध्ये वामन म्हात्रे यांनी पीडितेवर काढलेला। त्यामुळे हा वाद जुना आहे, त्यांचा जो राग आहे हिच्यावरचा तो जुना आहे। त्यानंतर 16 तारखेला जेव्हा घटना घडली, त्या 2 चिमुकलीवर जो अत्याचार झाला, लैंगिक अत्याचार झाला आदर्श शाळेमध्ये, त्याची रिपोर्टिंग करायला जेव्हा पीडित महिला पत्रकार गेली होती ते सुद्धा त्यांच्या डोळ्यात ते खुपत होतं आणि 16 तारखेला जेव्हा उशिरापर्यंत FIR होत नव्हती त्याची रिपोर्टिंग त्यांनी बिनधास्तपणे केली, फिअरलेसली केली आणि 16 तारखेला जेव्हा FIR रजिस्टर झाली तर 17 तारखेला सकाळ हा पहिला वृत्तपत्र होता त्यांच्या म्हणण्यानुसार की त्यांनी ही बातमी चालवली। जेव्हा त्यांनी ही बातमी चालवली तेव्हा आरोपी वामन म्हात्रे यांना हे पुन्हा एकदा डोळ्यात खुपला आणि त्यांना त्याचा तो राग अनावर झाला। त्या घटनेनंतर 20 तारखेला 2 दिवसांनी जेव्हा बदलापूरच्या नागरिकांनी आणि पालकांनी जेव्हा शाळेबाहेर आंदोलन, उत्स्फूर्त आंदोलन असं त्यांनी केलं आणि अतिशय शांततामय ते आंदोलन चालू होतं, त्यावेळेस रिपोर्टिंग करायला महिला पत्रकार गेल्या असताना त्यावेळेस ही सगळी घटना घडलेली आहे आणि ते रिपोर्टिंग करून परत येत असताना पुन्हा त्या ठिकाणी रिपोर्टिंगला जात असताना मध्ये रस्त्यात अडवून वामन म्हात्रे यांनी स्वतःहून तिच्या समोर जाऊन तिला हे सगळ्या गोष्टी ते बोललेल्या आहेत आणि तिला रिपोर्टिंग करण्यापासून थांबवलेलं आहे, तिला धमकावलेलं आहे। एवढंच नाही, जेव्हा महिला पत्रकार मोहिनी जाधव ही त्याची तक्रार करायला बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये गेली तेव्हा बदलापूर पोलीस स्टेशनने त्यांची तक्रार सुद्धा नोंद करून घेतली नाही आणि याही व्यतिरिक्त कोर्टामध्ये आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की पोलीस स्टेशनमध्ये सिनियर PIने आरोपीला पोलीस स्टेशनला बोलवून पीडित महिला पत्रकारच्या बाजूला बसून तिच्यावर दबाव टाकला की तुम्ही दोघं एकमेकांना ओळखतात, त्यामुळे जाऊ दे, केस मागे घे। पोलिसांचं असं काम नाही सांगणं की केस मागे घे, पोलिसांचं काम आहे तपास करणे, पोलिसांचं काम आहे पीडितेला न्याय मिळवून देणं। परंतु त्यांनी सुद्धा दबाव टाकला की हिने कंप्लेंट मागे घ्यावी, परंतु तरी सुद्धा बिनधास्तपणे याने कंप्लेंट मागे घेतल्याने कंप्लेंट दिली। आज आम्ही सगळे मुद्दे मांडले। वामन म्हात्रे हे याच्या आधीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा ते आरोपी आहेत, त्यांच्यावर 353 सारखे गुन्हे दाखल आहेत। सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण करणे, त्यांना काम करण्यापासून थांबवण्यासारखे त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत। अनलॉफुल असेंब्लीचे त्यांच्यावर सेक्शन्स आहेत, त्यांच्यावर जुने गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे हे सगळे आम्ही फॅक्ट्स कोर्टासमोर मांडले, कोर्टाला ते पटले। कोर्टाने आज आमचा कोर्टावर विश्वास आहे, न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास आहे आणि कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज हा फेटाळलेला आहे। नेमकं यापुढे म्हणजे न्यायाधीशांनी काय आदेश दिलेले आहेत, पोलिसांना काय सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या अटक होणार की त्यांची चौकशी होणार, पुढचे काय आदेश दिले? आता या घडीला डिटेल ऑर्डर अजून सुद्धा डिटेल ऑर्डर अजून त्यांनी कॉपी आम्हाला दिलेली नाहीये, परंतु त्यांनी ऑपरेटिव्ह पार्ट वाचून दाखवलेला आहे की बेल इज रिजेक्टेड, तेवढीच आतापर्यंतची माहिती आहे। आपल्याबरोबर मोहिनी जाधव स्वतः आहेत। मोहिनी, तू त्यावेळेला होती, एक CCTV समोर आलेला, तू थोडी पुढे जातेस, मग पाठी येतेस, मग बोलतेस, नेमकं त्यावेळेलाचं जे संभाषण झालं होतं काय, नेमकं कशा पद्धतीचा राग त्यांच्या मनात होता आणि नेमकं तुला टार्गेट करण्याचं काय कारण? जसं मी म्हटलेलं आहे की मी बातमी करायला गेले होते 20 तारखेला 1:15च्या सुमारास आणि ते समोरून येत होते।
त्या ठिकाणी आंदोलन करताना शांत करण्यासाठी ते गेले होते. मात्र तिकडे काय झालं हे, कारण मी तिथे नव्हते, तो राग ते घेऊनच आले होते समोरून. आणि मग त्यानंतर त्यांनी मला सरळ सरळ समोर थांबवून ते माझ्याबद्दल जे काही आक्षेपार्ह विधान त्यांनी केलं त्या गोष्टीनंतर जे तुम्हाला सीसीटीव्हीत दिसतंय की हे आक्षेपार्ह विधान जेव्हा ते बोलले, मी पुन्हा मागे वळून त्यांना खूप झापलंय की तुम्ही एका महिला पत्रकाराशी बोलताय, निदान त्याचं तरी भान ठेवा, कारण तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही काय बोलताय, याचं भान तरी तुम्हाला असलं पाहिजे. याच सगळ्या अनुषंगानं ते संभाषण होतं आणि त्यांनीच ते थांबवून सुरुवात केली होती या सगळ्याची. पोलीस स्थानकामध्ये तू तक्रार द्यायला गेलीस त्यावेळेला पोलिसांनी तुम्हाला काही बसवलं? त्यावेळेला पहिला दिवस झाला, न्यायालयामध्ये पण तू तुझ्या व्यथा मांडल्यास की बाजूला बसून दबाव होता. काय नेमकं पोलीस स्थानकामध्ये तुमचं झालेलं? दोघांना बसून काय नेमकं सूचना देण्यात आल्या आणि तो पोलीस अधिकारी कोण होता? दुपारी 1:30 वाजता जेव्हा 1:45ला ही सगळी घटना घडली आणि त्याच्यानंतर दुपारी 1:30च्या सुमारास मी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. दुपारी 1:30 वाजल्यापासून मी सतत पोलिसांना रिक्वेस्ट करत होते माझी तक्रार नोंदवून घेण्यासाठी. मात्र तक्रार माझी ऐकून घेतली जात नव्हती, नोंदवली जात नव्हती, नुसता जबाब नोंदवून घेतला जात होता. आणि त्यानंतर मग ज्या वेळेला वामन म्हात्रे त्या ठिकाणी आले त्यानंतर पोलिसांनी त्यांना आणि मला त्यांच्या केबिनमध्ये बसवलं. आमचे सिनियर पीआय किरण बालवडकर सर त्यांनी केबिनमध्ये बसवलं आणि त्यांनी मग मला म्हटलं की तुम्ही एकमेकांना बरीच वर्ष झाली ओळखताय, एकमेकांशी तुमचे चांगले संबंध आहेत, मग तुम्ही तक्रार करण्यापेक्षा एकमेकांबरोबर बोलून ह्या गोष्टी तुम्ही बोलून ह्या गोष्टी सोडवा किंवा हे करा. तर मी त्यांना म्हटलं की मी त्यांच्याबरोबर बोलण्यास इच्छुक नाहीये, मला तिथे बसायचं देखील नव्हतं, पण त्यांनी मला खूप फोर्स करून त्या ठिकाणी बसवलं. त्यानंतर पण वामन म्हात्रे त्यांच्या चुकीसाठी माफी मागायला तयार नव्हते. ते तोच हेका धरून होते की मी बोललोच नाहीये, हीच खोटं बोलतेय, या प्रकारचा हेका धरून होते. मी पोलिसांना सरळ सांगितलं की यावर मला कुठल्याही प्रकारचं त्यांच्याबरोबर आर्ग्युमेंट करायचं नाही आणि मुळात मला इथे बसायचं नाहीये. मी माझी बाजू मांडून धरलेली आहे, तुम्ही त्याची तक्रार फक्त घ्या. यावरती काही तक्रार झालेली नाही. पूर्ण दिवस गेला तो. त्याच्यानंतर सीपी होते, त्यांनी सांगितलं की आज नाही उद्या तक्रार होईल. 21 तारखेला सकाळी 10:30 वाजल्यापासून पुन्हा मी तिथे होते, तरीही तक्रार होत नव्हती. शेवटी संध्याकाळी 5:30-5:45च्या सुमारास जॉईंट सीपी जे होते त्यांच्यासमोर पुन्हा मी हे गाऱ्हाणं मांडलं आणि त्याच्यानंतर मग ती कुठेतरी तक्रार नोंदवण्यात आली. आता न्यायालयासमोर तू आलीस, त्यांचा जामीन अर्ज फेटाळलाय, काय सांगशील? आणि अनेक व्हिडिओ त्यावेळेला समोर सीसीटीव्हीमध्ये दिसतात, त्यापैकी काही व्यक्ती आलेले आहेत आणि त्यांनी असं खुलेआमपणे सांगितलं की त्यावेळेला तो बोलला नाही, असं झालं नाही, असं घडलं नाही. तर त्याकडे कसं पाहते? म्हणजे त्या ठिकाणी एव्हिडन्सच्या हिसाबात सगळेजण पुढे येतात ते, मग त्याकडे कसं? मला एकच सांगावंसं वाटेल की एक महिला कुठलीच आपल्या अब्रूविषयी इतकं मोठं विधान कधीच करणार नाही, कारण तिची अब्रू खूप महत्वाची असते. एका महिलेला तेच सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी कधीही कुठली महिला खोटं बोलून ह्या सगळ्या गोष्टी करणार नाही. आणि मी महिला पत्रकार आहे, आजपर्यंत सत्य घटना मांडत आलेली आहे. माझ्या बातमीतूनही प्रत्येकाने बघावं, प्रत्येक गोष्ट सत्य घटनेवर मी मांडलेली आहे. त्यामुळे त्यावेळेला जे झालं ते मी म्हटलेलं आहे. त्यावर त्यांच्याकडच्या लोकांना जे म्हणायचंय त्यांनी बोलावं. मी नार्को टेस्टला देखील सामोरी जायला तयार आहे, मी लाय डिटेक्टर टेस्टला देखील सामोरी जायला तयार आहे, कारण मी खरं बोलतेय. आणि जे काही आता झालं कोर्टामध्ये तो एक प्रकारचा न्याय आहे जो मला मिळालेला आहे. कारण माझा जो लढा आहे तो वामन म्हात्रेंशी नाहीये. वामन म्हात्रेंनी ज्या मानसिक विकृतींनी, ज्या गोष्टींनी ते रागाने ज्या गोष्टी ते बोललेल्या आहेत त्या विरोधात माझा लढा आहे. वामन म्हात्रेंच्या ऐवजी त्या ठिकाणी एक सामान्य व्यक्ती जरी असती आणि त्याने जरी माझ्याविषयी अशा प्रकारचं वक्तव्य केलं असतं तरी माझा हा स्टँड असता जो आज आहे. एकंदरीत आज फेर जबाब पुन्हा नोंदवण्याचंही तुम्ही म्हटलेलं आहे. नेमकं काय फेर जबाब परत काय नोंदवणार आहेत आणि काय त्याच्यामध्ये ॲडिशनल जे कलम लावलेले आहेत, कुठले कुठले लावले आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात गंभीर कलम हे कुठले आहे? पोलिसांनी FIR नोंदवताना भरपूर प्रकारचे जे फॅक्ट्स आहेत, महत्त्वाचे जे फॅक्ट्स आहेत ते त्यांनी सप्रेस केलेले आहेत, ते त्यांनी दाबलेले आहेत. त्यामुळे पुरवणी जबाबामध्ये आम्ही हे सगळे फॅक्ट्स ते आणणार आहेत आणि त्यांच्यासमोर सत्य परिस्थिती मांडणार आहे की हा जो प्रकार आहे की चालता फिरता ते समोरून आले आणि त्याने मोहिनीला सांगितलं काय तू आग लावायच्या बातम्या करते, हा एवढा सोपा प्रकार नाही आहे. हा पूर्व वैमनस्यातून घडलेला प्रकार आहे. कारण ती सातत्याने बदलापूरमध्ये होणाऱ्या जे इरेग्युलॅरिटीज आहेत, महानगरपालिकेचे काम असू दे, इतर काम असू दे, करप्शन, भ्रष्टाचार ही उघडकीस आणत होती. त्याचा राग त्यांच्या मनात पहिल्यापासून होता आणि त्यातल्या त्यात ही एवढी मोठी घटना जी बदलापूरमध्ये चिमुकलीवर जो अत्याचार झाला त्याची बातमी ही कव्हर करत होती, त्याचा राग त्यांना जास्त होता. त्यामुळे त्या रागातून त्यांनी केलेलं हे काम, हे कृत्य आहे. त्यामुळे या गोष्टीचा तपास
त्या अँगलने व्हायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातूनही व्हायला पाहिजे. हे सगळं आम्ही पुढच्या याच्यामध्ये आम्ही मांडणार आहे पुरवणी जबाबामध्ये. एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे, मात्र कल्याण न्यायालयाने वामन म्हात्रे यांची याचिका फेटाळलेली आहे आणि कुठेतरी त्यांच्या जामीन अर्जावरती अडचण निर्माण झालेली वामन म्हात्रेला. आणि यावरती आता नेमकं पोलिसांनी तपास करावा आणि चोखपणे याचा तपास करून जो त्यांचा अहवाल आहे तो न्यायालयात सादर करावा अशी मागणी पीडित मोहिनी जाधव असतील किंवा त्यांच्या वकिलाकडनं केली जात आहे. कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण.